यहोशुवा अध्याय 16. योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा. त्याची सीमा यरीहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरीहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरीहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते. मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते. पश्चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्र किनाऱ्यास मिळते. येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम यांनी आपले वतन घेतले. एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही ठरली. त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ अद्दार येथून वरल्या बेथ होरोनास जाते. पुढे ती पश्चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथात येथून पूर्वेस वळते आणि तानथ शिलो येथे जाते. तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते. यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरीहोपाशी यार्देनेवर निघते. ही सीमा तप्पुहा येथून निघून पश्चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्रापाशी निघते. एफ्राईमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळाप्रमाणे वतन हे होय. त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राईमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली. गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राईमांनी घालवून दिले नाही, म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत. ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले.